सर्वात महत्वाचं म्हणजे माझी आई गेली तेव्हा, कारण मला असं खूप गिल्टी वाटत होतं. आई माझी बरेच वर्ष अशी बरेच वर्ष म्हणणार नाही, शेवटची 2 वर्ष तर खूपच त्रासात तिची गेली आणि ती ऑलमोस्ट बेडरिडन होती. आणि मला आणि माझ्या मोठ्या बहिणीला फार असं वाटायचं की काय हे का हिला एवढं सफर व्हावं लागते. तर माझ्या बहिणी आणि माझ्या आईनी रामकृष्ण मिशनची दीक्षा घेतली आणि माझी बहीण एकदा अपसेट होती आणि ती जेव्हा मिशनमध्ये गेली आणि तिने तिच्या गुरूंना हा प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी तिला सांगितलं, हे बघ, युअर मदर इज क्लिअरिंग हर कर्मास आणि तुम्ही ॲज हर डॉटर्स यू हॅव टू स्टँड बाय हर. आणखी तुम्ही तिला ते तिचं जे कर्म तिला जे क्लिन्स करायचंय, ती तुमची आई असते तर ती एक वेगळा आत्मा आहे आणि तिची कर्म आहे, तिची काही, कारण आपण ह्या जन्मात येताना जे प्रॉब्लेम्स घेऊन आलो असतो ते आपण स्वतः चूज केलेले असतात, कारण त्या प्रत्येक प्रॉब्लेम मधून आपल्याला शिकायचं असतं. सो ते तिचा चॉईस येतो. यू हॅव टू हेल्प हर अँड यू हॅव टू बी देअर फॉर हर. आणि हे जो मिनल येऊन मला सांगितलं तेव्हा मला इतकं म्हणजे हे झालं की ठीक आहे, म्हणजे मला आधी प्रश्न पडायचा की का हे असं का, ते असं का नाही, हे असंच आहे आणि हे असंच आहे, ते सुसह्य कसं होईल, तिला ते सुसह्य कसं वाटेल ह्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. ज्याचा मला खूप त्यांच्या त्या सांगण्याचा, आईच्या त्या सगळ्या आजारपणातनं तिला धीर देण्यासाठी, तिच्या पाठीशी उभं राहण्यासाठी तितक्या स्ट्रॉंगली मला उपयोग झाला.